हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता मी आहे वाराणसीच म्हणजे बनारस तर खाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेच. बनारसमधले चाट, आलू टिक्की, पाणीपुरी तर फेमस आहेच. पण आज मी एका अशा जागेवर जाणार आहे जे की बनारसमध्ये खूप फेमस आहे. बाय द वे, तो एक इटालियन पदार्थ आहे जो की तुम्हाला सुद्धा खूप आवडत असेल. तो म्हणजे पिझ्झा. आणि आज मी चाललेली आहे पिझ्झेरिया वाटिका कॅफे, जी बनारसमधली फेमस कॅफे आहे. इथे खूप ऑथेंटिक वूड फायर्ड पिझ्झा मिळतो. तर चला जाऊयात पिझ्झा खायला. तर आम्ही आलेलो आहोत पिझ्झेरिया वाटिका कॅफेला, ज्याचा पिझ्झा खूप जास्ती फेमस आहे बनारसमधला. वन ऑफ द मोस्ट फेमस पिझ्झा इथे मिळतो, जो वूड फायर्ड आहे आणि ऑथेंटिक आहे, म्हणजे रिअल छान लागतो. सो आपण तो खाऊयात. अस्सी घाटच्या इथंच आहे. तुम्ही तुमचा रिक्षावाल्याला सांगितलं तर तुम्हाला आरामात तो इथे आणून सोडेल. एकदम असे इंटिरियर वगैरे खूप भारी आहे. इथे एक सीताराम मंदिर सुद्धा आहे. समोर आहे अस्सी घाट, जिथे सकाळी आरती होते, इथेच होते. खूप सुंदर व्ह्यू आहे अस्सी घाटचा, आणि अस्सी घाटची आरती सुद्धा खूप भारी आहे. त्याच्या मागे जो आहे तो आहे अस्सी घाट, आणि पिझ्झेरिया वाटिकाचा जो शॉप आहे तो इथे आहे. इथेच आहे अस्सी घाटावरती. आणि इथे खालती सकाळी 5 वाजता आरती होते, गंगा आरती, जी की खूप सुंदर असते. इथे सगळी ते अरेंजमेंट करतात. आणि तुम्ही बोट राईडसुद्धा करू शकता इथे. इथे बोट राईड करायला तुम्ही जर का पर्सनल बोट केली तर तुम्हाला 1000-1500मध्ये पूर्ण सगळे घाट दाखवून येतील. ते खूप सारे 40 का 30 घाट आहेत. ते तुम्ही मस्त बघा. मी काल बघितलं होतं, तुम्ही माझा आधीचा व्लॉग बघू शकता. आणि जर तुम्ही ती मोठी बोट केली तर ती तुम्हाला 100 रुपीज पर पर्सनमध्ये सगळीकडे फिरवून आणते. तर हा आहे इकडचा मेनू कार्ड. तर आम्ही इथे मागवलेला मिक्स व्हेज पिझ्झा, आणि ह्याची जी टेस्ट होती, आय मीन इतकी सुंदर होती. तुम्ही चीज पूल बघूच शकता. आणि माझा तरी वर्थ ट्राईंग होता हा पिझ्झा. आणि खूप यम्मी लागला तो. असा वूड फायरची टेस्ट येत होती त्यातून, आणि असे वेगवेगळे फ्लेवर्स. एकदम मस्त असा इटालियन पिझ्झा होता तो. आणि हा दुसरा पिझ्झा आम्ही मागवलेला तो आहे क्लासिक मार्गेरेटा. मला सगळ्या पिझ्झांमध्ये मार्गेरेटा पिझ्झा जरा जास्ती आवडतो. तुम्ही ह्याचा चीज पूलसुद्धा बघू शकता. आणि हा सुद्धा 10 on 10 होता. मी आत्तापर्यंत खाल्लेला सगळ्यात भारी मार्गेरेटा पिझ्झा होता हा. हे दोन्हीही पिझ्झा वर्थ ट्राईंग आहेत तिकडचे, आणि एकदम रिझनेबल भावात आहेत. आणि नेक्स्ट आम्ही स्वीट डिश म्हणून मागवलेलं ॲपल पाय. आम्ही हे जे ॲपल पाय विथ आईस्क्रीम मागवलेलं, आणि एक नुसतं ॲपल पायसुद्धा मागवलेलं. मला पर्सनली हे कॉम्बिनेशन खूप आवडलं. त्याच्यावरती जेव्हा ते व्हॅनिला आईस्क्रीम ठेवतात आणि असं गरम गरम ॲपल पाय असतं, आय मीन खूप भारी कॉम्बो आहे, आणि मला खूपच आवडलं हे. ॲपल पाय विथ आईस्क्रीम. Vai que parar. एक ऐसा पीस कैमरा में दिखाइए ना. गाईज, आम्ही पिझ्झा खाल्लेला आहे. कसा होता पिझ्झा? छान होता पिझ्झा, आणि ॲपल पाय पण मस्त आहे. हां, ही जी जागा ही ह्यांनी शोधून काढलेली, आणि म्हणून आम्ही आलेलो. आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, बट आम्ही ते लास्ट मोमेंटला ॲड केलं. आणि असं वाटतं की बरं झालं ते ॲड केलं आम्ही. खूप मस्त आहे ते इकडचे पिझ्झा. आय मीन खूप छान आहे. तुम्हाला वूड फायर्ड पिझ्झा असा कुठे भेटणार नाही बनारसमध्ये.
सो मस्ट ट्राय ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून नक्की या. तर आता आहे आमची ट्रेन इकडनं. तर आम्ही आता जाणार आहोत हॉटेल रूमवर, तिकडनं पॅकिंग वगैरे करणार आहोत आणि जाणार वाराणसी जंक्शनला आणि तिकडनं आम्ही मथुरेला जाणार आहोत. सो मी तुम्हाला ट्रेन वगैरे त्याच्या डिटेल्स देतील. हा होता माझा आजचा व्लॉग. जर का तुम्हाला व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मला नक्की ह्या व्लॉगला लाईक करा. बनारसबद्दल काही क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हर हर महादेव. गाईज, मार्च महिन्यात खूप जास्ती ऊन आहे इथे. सकाळी 9-10 वाजल्यापासूनच ऊन एवढं जास्त, आय मीन 8 वाजल्यापासूनच ऊन एवढं जास्ती पडायला लागतं की खूप जास्ती टॅनिंग होऊ शकते आणि डोकं दुखू शकतं जर का तुम्हाला उन्हाचा त्रास होत असेल तर. म्हणून तुम्ही असं काहीतरी स्टॉल वगैरे कॅरी करा पॅक करून फिरायला आणि तुम्ही जिथे पोचाल मग तिथे, नाही तर दुपारी ह्या टाईमला अवॉइडच करा बनारसमध्ये फिरणं. तुम्हाला जर का फिरायचं असेल तर तुम्ही 2-3 नंतर ऊन उतरायला लागतं तेव्हा फिरायला चालू करा. सगळे स्पॉट आरामात होतात. आम्ही तर 2-3 दिवस हेच केलं. आम्ही लवकर उठून जायचो आणि 10 वाजेपर्यंत परत हॉटेल रूमला जाऊन परत 2 वाजता निघायचे.